लेखाचं शीर्षक आहे अक्षय तृतीया। मराठी महिने हे ऋतूनुसार, शास्त्रानुसार, चंद्राच्या पौर्णिमा अमावस्या या कलेनुसार अगदी निसर्ग चक्रांशी समन्वय साधत ठरवण्यात आलेले आहेत। मराठी महिन्यांची सुरुवात चैत्र महिन्याने होते, जेव्हा झाडांना नवीन पालवी फुटते। नवीन वर्षाची सुरुवात करणारा गुढी पाडवा हा सण, त्या पाठोपाठ सुरू होणारी चैत्र नवरात्री, रामनवमी, हनुमान जयंती, एकादशी, प्रदोष, चतुर्थी असं सगळं पार पाडत चैत्र महिना अलविदा कुठे घेतो न घेतो तोच अमावस्या झाली की वैशाख महिना सुरू होतो आणि वैशाख तृतीयेला अक्षय तृतीया हा दान धर्म भरभराटीशी चाहूल देणारा 3.5 मुहूर्तापैकी एक असा सण पुढ्यात सज्ज उभा राहतो। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे, या म्हणीला सार्थ करणारा सण म्हणजे अक्षय तृतीया। असं म्हणतात की या दिवशी श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय तृतीया असे म्हटले आहे। अक्षय म्हणजे कधीही न संपणारं असं। अशा या अक्षय तृतीयेला खूप काही वेगवेगळ्या स्वरूपात दान करण्याची, जप करण्याची, होम हवन करण्याची प्रथा आहे। ज्या ज्या गोष्टींचं दान या दिवशी होतं त्या कितीतरी पटीने पुढे वाढत जातात। अक्षय तृतीया ही अक्षय सुखाची कारक आहे। या दिवशी केलेल्या जप, तप, दान पुण्याचा क्षय होत नाही। अशी ही आख्यायिका आहे की या दिवशी सत्य म्हणजेच कृतयुग आणि त्रेतायुग या दोन्ही युगांचा आरंभ झाला, म्हणून याला युगादी असेही म्हणतात। अक्षय तृतीया या दिवशी पवित्र अशी गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली असं म्हणतात। त्यामुळे अक्षय तृतीयेला जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत आंघोळ करावी। श्री विष्णूंच्या 24 अवतारांपैकी परशुराम हा अवतार पृथ्वी तलावर अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रकट झाला। त्यामुळे हा दिवस श्री विष्णू पूजनाचा, श्री विष्णू नामस्मरणाचा आणि श्री विष्णू कृपेचा दिवस आहे। या दिवशी विष्णू सहस्रनामाची अखंड आवर्तने केलेली चांगली असतात। आख्यायिकानुसार अक्षय तृतीयेलाच अन्नपूर्णेचा जन्म झाला। त्यामुळे माता अन्नपूर्णा, कुलदैवत श्री विष्णूसोबत माता लक्ष्मी यांची पूजाविधी, कुंकुमार्जन, ओटी भरणही केलं जातं। एका अक्षय तृतीयेला श्रीकृष्णाने युधिष्ठिराला अक्षय पात्र दिले होते, तर एका अक्षय तृतीयेलाच श्रीकृष्णाने चीरहरण प्रसंगी द्रौपदीला अक्षय वस्त्र पुरवले होते। अक्षय तृतीयेला पूर्वजांचे स्मरण, पितृपूजन ही केलं जातं। त्यानिमित्त तर्पण, हवन, दान करावे असे म्हणतात। या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे, नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने विकत घेणे आदी शुभ कामेही केली जातात। त्यासाठी पंचांग शुद्धी, दिनशुद्धी पाहण्याची आवश्यकता नाही, कारण हा दिवस पूर्णपणे शुभ असतो। अक्षय तृतीया या दिवशी उत्तराखंडात असलेले 4 धाम मंदिरं जसे की बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनेत्री यांचेही द्वार या दिवशी उघडतात। वृंदावनाच्या श्री बाकी बिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्री विग्रहाचे चरण दर्शन होतात आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात। देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीत जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय होते, अविनाशी होते। अशा प्रकारे आपल्या सर्वांची या अक्षय तृतीयेपासून पुढे सर्व भरभराट होत जावो, सर्वांच्या हातून कुठल्या ना कुठल्या प्रकारे दान धर्म घडत राहो, कारण आपल्या हातून जे जे दिलं जाणार, जे जे कर्म होणार तेच पुन्हा आपल्याकडे दाम दुप्पट होऊन परत येणार, यात शंका नाही। बऱ्याच भौतिक वस्तूंचा, गोष्टींचा दान धर्म करावं, विकत घ्यावं असं एकंदरीत अक्षय तृतीया हा मुहूर्त सांगत असतो। म्हणजे आयुष्याची भरभराट ही देण्यापासून सुरू होते। त्यासाठी सुद्धा चक्क एक मुहूर्त, एक सणाच्या रूपात अक्षय तृतीया आपल्या भेटीला येत असते। हे किती सुंदर आहे। भौतिक गोष्टीत व्यतिरिक्त कितीतरी असं आपल्याकडे असतं जे आपण देत गेलो की व्याजासकट आपल्या ओंजळीत भरभरून असं पुन्हा मिळत असतं। किती ओंजळ ओसंडून वाहू लागले एवढं। निरपेक्ष प्रेम, आपली वेळ, आपलं ज्ञान, छोट्या छोट्या गोष्टीत शक्य असेल तेव्हा, जमेल तेवढी एकमेकांना मदत असं बरंच काही आपण हे वेगवेगळ्या स्वरूपात देऊ शकतो। या पद्धतीने ही अक्षय तृतीया या मुहूर्तावर आपण आपला देण्याचा, दान धर्माचा प्रवास हा सुरू करू शकतो आणि सुंदर असे अनपेक्षित अनुभव जवळून अनुभवू शकतो। या अक्षय तृतीया मुहूर्तावर चला तर सज्ज होऊया देणाऱ्याचे हात होऊन जगण्यासाठी, समृद्ध करत जाणाऱ्या जीवन प्रवासाकडे वाटचाल करण्यासाठी।
सर्वांना अक्षय तृतीयाच्या आभाळ भरून शुभेच्छा. तुमची प्रणाली शिवाजी आव्हाड.